नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पूर्वी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचा शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना आहोत. तर चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नतीकरिता जिल्हा परिषदेचे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्यांना उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नती नेमणूक करण्यात येईल, अशी तरतूद शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 27/9/2023 रोजीच्या शासन निर्णय नवे करण्यात आलेले आहे. या वास्तव केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकांची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत तेजू पांडे यांनी दिनांक 22 मे 2024 रोजीच्या अर्जाने शासनास कळविले आहे. तरी सदर अर्जदार यांची अर्जात नमूद केलेल्या बाबी याची खातरजमा करण्यात येऊन याबाबत शासन निर्णय दिनांक 27/9/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्याचे निर्देश कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.